आशिवंत देहा
क्षण क्षण हाचे करावा विचार क्षण क्षण हाचे करावा विचार हाचे करावा विचार हाचे करावा विचार
हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणी इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्णं वंदे जगद्गुरुं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दयांचे दिल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे हे श्री गुरु चरण ते नमस्कारुणी आता आता वंदुरंग भूमिका कीर्तनी रूपी उभे लोका टाळ मृदंग श्रोते विनेकरी स्पीकर वाले चौकदार शूटिंग वाले विनेकरी देखा तया माझे नमन दंडवत आईचे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी ओम नमो ज्ञानेश्वर पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे हनुमानवाडी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मानवी जीवाला उपदेश करणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला आहे ज्या निमित्तानं आपण सर्वजण या मंडपामध्ये उपस्थित आहोत ते निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी कीर्तनकाराचं पहिलं काम आहे कार्यक्रमाचा थोडासा परिहार देणं आज या ठिकाणी कैलासवासी रामदास दादू लिंगे भाऊ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा किशोर रामदास लिंगे त्याचबरोबर मुली रोहिणी कानडे सांगवी सुवर्णा अशोक टेंबरे सांगवी राणी घनवट रानंद स्वाती नाळे फलटण त्याचबरोबर त्यांची पत्नी मालन रामदास लिंगे सर्व नातवंडे कादंबरी कार्तिकी अन्विता सर्व लिंगे परिवार आणि पै पाहुणे या ठिकाणी श्राद्ध साजरं करतायत आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या मंडपामध्ये उपस्थित आहोत गेल्या वर्षी बाप नावाचं व्यक्तिमत्व या कुटुंबातून अचानकपणानं निघून गेलं ज्या वडिलांना आम्हाला लहानाचं मोठं केलं
पोटाला धरून चालायला शिकवलं। या जगामध्ये चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान ज्या व्यक्तिमत्वानं आम्हाला करून दिलं, ते व्यक्तिमत्व अचानकपणानं ज्या वेळेला निघून जाताना, वडील किंवा बाप ज्या वेळेला कुटुंबातून निघून जातो, त्या दिवशी खऱ्या अर्थानं दुःख म्हणजे काय ते आपल्या लक्षामध्ये येतं। जायचंय तर प्रत्येकाला, जो जीव जन्माला आलेला आहे, येणार आहे, त्या प्रत्येक जीवाला जसा जन्म प्राप्त झाला तसा मृत्यू हा ठरलेला आहे। कारण या देहाचे 2 सोहळे होत असतात। या देहाच्या गाभा आदिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून या देहाचे 2 सोहळे प्रामुख्याने होत असतात। एक जन्माचा सोहळा आणि दुसरा आहे तो मृत्यूचा सोहळा। तुमचा माझा जन्माचा सोहळा झालेला आहे आणि आपला प्रवास मृत्यूच्या सोहळ्याकडे चाललेला आहे। आणि ज्या जागेवरती, ज्या तिथीला, ज्या तारखेला आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, तो दिवस त्या ठिकाणी येणार आहे। त्या दिवशी अचानकपणानं तो काळ काहीतरी निमित्त करणार, तो निसर्ग, तो देव, तो यमराज काहीतरी निमित्त करणार आणि आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागणार। कारण या धर्तीवरती गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, साधू असू द्या, सज्जन असू द्या, पापी असू द्या किंवा पुण्यवान असू द्या, प्रत्येकाला मरावं लागतंय। अहो, ज्या भारत देशात आपण राहतो, याच देशामध्ये माझ्या देवानं असंख्य अवतार घेतले। अवतार कार्य संपलं की देवाला सुद्धा जावं लागतं। येथे उरो आले नाही अवतार, गेलते पामर जीव किती, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची। अहो, देवाच्या बापाला सुद्धा मरण चुकवता येत नाही, तिथं तुमचं माझं काय। म्हणून या जगामध्ये एक गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे कोणती, निश्चितपणानं तुम्हाला मला एक ना एक दिवस आयुष्य संपलं की मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे। ज्या पद्धतीनं भाऊ आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले, त्या पद्धतीनं तुम्हाला मला प्रत्येकाला जावंच लागणार आहे। कारण तो काळ कुणालाही सुट्टी देत नाही। आयुष्य संपलं, बघा, आयुष्य संपलं की कुणालाही सुट्टी नाही। पखवाजानं कितीही सुंदर पखवाज वाजवू द्या, आयुष्य संपलं की पखवाजाला सुद्धा जावं लागणार आहे। गायकानं कितीही चांगली चाल गायन करू द्या, आयुष्य संपलं की गायकाला जावं लागणार आहे। विनेकऱ्याला सुद्धा आयुष्य संपलं की जावं लागणार आहे। चोपदाराला सुद्धा आयुष्य संपलं की जावं लागणार आहे। स्पीकर वाल्याला आयुष्य संपलं की जावं लागणार आहे। आचार्यानं कितीही सुंदर स्वयंपाक करू द्या, परंतु आयुष्य संपलं की त्या आचार्याला सुद्धा सुट्टी नाही, शूटिंग वाल्याला जावं लागणार आहे। मंडपामध्ये बसा, घरामध्ये बसा, खुर्चीवरती बसा, प्रत्येकाला मृत्यू येणार आहे। सगळे लोक मरणार आहेत, फक्त एकटा कीर्तनकार पाठीमागे राहणार आहे। असं होईल का? गडोगडी काळ वाटयाची पारे, गडोगडी काळ वाटयाची पारे, गडोगडी काळ वाटयाची पारे, गडोगडी काळ वाटयाची पारे, गडोगडी Yeah.
वाट याची पाहे. कीर्तनकाराला सुद्धा सुट्टी नाही. एकटा कीर्तनकार सुद्धा पाठीमाग थांबू शकत नाही. ताजुद्दीन बाबाला कीर्तन करता करता मृत्यू आला. म्हणून आयुष्य महाराज जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला जगावं लागणार आहे. मृत्यूवरती कुणालाही विजय मिळवता आलेला नाही. किती जरी प्रयत्न केले, बऱ्याचशा लोकांना प्रयत्न केले, पण ते सगळे प्रयत्न फोल ठरले. म्हणून काळ हा त्या ठिकाणी आपल्याला बोलावणार आहे. ज्या जागेवरती आपला मृत्यू आहे ना, त्या जागेवरती तो काळ त्या ठिकाणी आपला प्रवासच त्या दिशेनं चाललेला आहे. बघा, काल परवा एक घटना घडली. फलटण तालुक्यामध्ये सरडे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये बघा प्रसंग असा घडला की 3 मुलं टू व्हीलर वरती त्या ठिकाणी बघा शिक्षण घेण्यासाठी बारामतीला ITIच्या वर्गामध्ये एकत्र शिकतायत. एक मुलगा जामखेडचा त्या ठिकाणी खरडा नावाचं गाव आहे, त्या खरड्यातील त्या ठिकाणी मुलगा आणि सरड्यातील त्या ठिकाणी असणारे असे मित्र. आता ITIची त्या ठिकाणी शाळा चालली, ऍडमिशन झाला आणि ते म्हटले की चला आपल्या गावाला जाऊन सरडे गावामध्ये त्या ठिकाणी ती 3 पोरं एका गाडीवरती टिबल सीट आली आणि गाडी इलेक्ट्रिक होती. आणि बरोबर त्या सरडे गावामध्ये आल्यानंतर बघा काल परवा बिजारला त्या ठिकाणी गडगडाटासह पाऊस आला आणि वीज दुर्दैवानं त्या ठिकाणी त्या गाडीवरती पडली आणि बरोबर त्या मधी बसलेल्या त्या जामखेडचा पोरगा जो होता ना त्या ठिकाणी निरागस बाळाला त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती वीज पडली. दोघे जखमी झाले आणि मधला त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला. म्हणून त्या ठिकाणी बघा बरेचसे लोक म्हटले की पावसा पाण्याचं नसते गेले त्या ठिकाणी सरड्याला आले नसते, गाडीवर टिबल सीट आले नसते, शाळेतच थांबले असते पाऊस उघडेपर्यंत, वारं जाईपर्यंत. परंतु ह्या आपल्या बोलण्याच्या महाराज झाल्या पद्धती. परंतु काळानं असं नियोजन लावलेलं असतं. त्या बाळाचा मृत्यू त्या जागेवरती असतो. त्या जागेवरती त्या जीवाला आणण्याची तशा पद्धतीची त्या ठिकाणी रचना तो काळ तो निसर्ग काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. काळाची उडी पडल्यानंतर तुम्हाला कुणीही सोडवणार नाही. म्हणून काळ अशी रचना करतो, तो निसर्ग, तो देव, तो यमराज अशी रचना करतो आणि आपल्याला त्या मरणाच्या दिशेनं तो बोलवतो. आपला एक एक दिवस आयुष्यातील कमी होतोय, आपण वयानं मोठं होतोय, पण आयुष्यानं आपण सर्वजण लहान लहान होतोय आणि आपला प्रवास त्या मरणाच्या दिशेनं चाललेला आहे. आणि त्या जागेवरती आपला मृत्यू त्या सटवीनं ज्या पद्धतीनं लिहिलेला असतो असं म्हटलं जातं 6व्या दिवशी जन्मानंतर ती सटवी आपल्या कपाळावरती आपली भाग्य रेषा लिहित असते आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असतं. आणि म्हणून ज्या जागेवरती मृत्यू आहे ना त्या जागेवरती त्या पद्धतीनं आपल्याला तो मृत्यू येणार म्हणजे येणार. म्हणून त्या मृत्यूला आपल्याला त्या ठिकाणी प्रचंडपणा त्या ठिकाणी न भीता
आपल्याला त्याला सामोरं जायचंय, कारण मृत्यू हा एक ना एक दिवस येणारच आहे. म्हणून जन्म आणि मृत्यू तुमच्या माझ्या ताब्यामध्ये नाही. फक्त आपल्याला आयुष्य कशा पद्धतीनं जगायचं, मिळालेलं अनमोल अशा माणसाच्या जन्माला आपण आलेलो असताना आपण माणूस म्हणून कशा पद्धतीनं चांगलं जीवन जगलं पाहिजे एवढं फक्त माणसाच्या ताब्यामध्ये. म्हणून आयुष्य कसं जगलं पाहिजे, तर त्या साधू संतांनं सज्जनानं ज्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत केलं त्या पद्धतीनं तुम्हाला मला सुद्धा जीवन जगलं पाहिजे. अभंग तुकाराम महाराज यांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपल्याला त्या ठिकाणी जीवन जगत असताना एक क्षण सुद्धा वायाला जाऊ द्यायचा नाही असं सांगतात. प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे, कारण एका एका क्षणाची किंमत त्या ठिकाणी खूप मोठी आहे. एक क्षणभर त्या ठिकाणी बघा, एक क्षण भंगूर माणसाचं जीवन, क्षण भंगूर माणसाचं जीवन असताना एक एक क्षण आपला आयुष्यातील महत्वाचा आहे. आणि तो क्षण जर आपण चांगला विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं तुमचं माझं कल्याण होणार आहे. कारण तुकाराम महाराज असू द्या, सावता महाराज असू द्या, ज्ञानेश्वर महाराज असू द्या किंवा सगळे संत असू द्या, त्यांना आपल्या जीवनाचं सार्थक केलं. कशा पद्धतीनं, तर एक चांगला विचार केला, आपल्या बुद्धीला एक चांगली चालना दिली आणि आपलं जीवन त्या ठिकाणी एका मार्गानं राजमार्गानं त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीनं जायचंय, कारण पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊन माग घेता. ज्या पद्धतीने आमचे साधू संत महात्मे समाजधारक त्या मार्गाने गेले ना, त्याच मार्गाने केण्याची बनते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्याच मार्गाने आपल्या वडिलांना, आपल्या चुलत्यानं, आपल्या गावातील मोठ्या लोकांना, त्या ठिकाणी आजोबानं सांगितलेल्या मार्गाने जर आपण जीवन जगलो ना तर निश्चितपणानं जीवनाचं कल्याण होणार आहे. कारण साधूनं आयुष्य कशा पद्धतीनं घालवलं, तर साधूचं जीवन जर पाहिलं तर तुमच्या माझ्यासारखं सर्वसामान्य जीवन साधून जगावं. तुमच्या माझ्यापेक्षा जास्त दुःख, तुमच्या माझ्या जीवनात जसं दुःख आहे ना त्याच पद्धतीचं दुःख किंवा त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्या साधून त्या ठिकाणी भोगलं. पण समाजावरती कधी साधू रागवले नाही, समाजावरती कधी त्या ठिकाणी संत रागवले नाही. उलट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आपला देह त्या समाजाचं कल्याण करण्यासाठी त्या ठिकाणी देहाचा विचार केला नाही. काय खातोय, काही कुठं झोपायला मिळतंय का, काही काही नाही, संपत्ती गोळा करत बसले नाही. उलट आहे या परिस्थितीमध्ये त्या साधून समाजाचं कल्याण केलं. लोकांना कमी त्रास दिला का हो? माऊलीला त्या ठिकाणी बघा आळंदीमध्ये माऊलीला मधुकरी मागू दिली नाही, त्या इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, त्या आळंदीत राहू दिलं नाही. एवढा त्रास देऊन संन्यासाची कार्टी म्हणून हिणवावं, पण माऊली कधी त्या समाजावरती रागवली नाही. उलट त्याच आळंदीमध्ये राहून त्याच लोकांचं कल्याण कशा पद्धतीनं होईल याचा विचार केला ना आपलं जीवन जगत बसले. त्या विसोबा काकानं त्या ठिकाणी रोज त्रास द्यावा, परंतु काकाकडे दुर्लक्ष केलं आणि आपला त्या ठिकाणी असणारा परमार्थ चालू ठेवला. वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींना घातला. एक एक दिवस उपवासी झोपावं लागलं. तुकोबरायाची सुद्धा हीच अवस्था समाजाने करावी. कोपला पाटील गावचे हे लोक हातामध्ये भीक कोण घाले, जहागिरी गेली, श्रीमंती गेली, दुष्काळामध्ये त्या ठिकाणी द्रव्य गेलं, मान गेला. एक मुलगा अन्न करून मरण पावला, बायको अन्न करून मृत्युमुखी पावली, आई वडिलांचं जाणं झालं, एका भावाला वैराग्य निर्माण झालं, एक भाऊ घर सोडून निघून गेला, एका भाऊजाईचा मृत्यू झाला, कुटुंबामध्ये प्रचंड दुःख आलं. तरी देखील तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही आनंदाचे लाडू खातो, ठेविले अनंते तैसेचे राहावे, या पद्धतीनं जीवन जगले. अंबाजी बाबानं काठ्याच्या काठीनं मारावं, गावकऱ्यानं काहीतरी आळ घेतला, तुकाराम महाराजांची गाढवावरून झेंड काढली, तरी देखील चेहऱ्यावरचा आनंद कमी होऊ दिला नाही. त्याच परिस्थितीमध्ये उपवासिका होईना झोपले, परमार्थ केला आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं. आज त्या दोन महात्म्यांना जाऊन बराच काळ झाला. माऊली आपल्यातून निघून गेले, 700 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. तुकाराम बाबा आपल्यातून निघून गेले, बऱ्याच 300-350 वर्ष पूर्ण झाले, परंतु त्यांची अजून सुद्धा कीर्ती आहे. बघा
तुका म्हणे जीवरे कीर्ती मागे जीवरे कीर्ती उपवासी झोपावं लागलं, पण आज नुसतं त्यांचं नाव घेतलं ना, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, वारीच्या वाटेनं नुसता वारकऱ्यानं असा गजर करत पंढरीची वाट चालावी. आज लोक वारकऱ्याच्या दंडाला धरून म्हणतात, माऊली तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, 2 घास तरी आमच्या घरी जेवा, आम्हाला पुण्य भेटेल. नुसतं ज्ञानोबा तुकोबाच्या नावाचा गजर केला तर पोट भरून त्या वारकऱ्याला तुम्हाला मला खायला भेटतंय. अहो त्या ठिकाणी नुसतं ज्ञानोबा तुकोबाचा गजर केला तर माणसं पाकिटाच्या पाकिट भरून त्या कीर्तनकाराला, गायकाला, वादकाला देतात. परंतु त्या साधूचं जीवन पाहिलं तर त्या साधूनं कष्टामध्ये जीवन व्यतीत करावं, पण समाजाचं कल्याण केलं. आणि असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला विचाराचं महत्व सांगतात. कारण विचार हा जीवनामध्ये असला पाहिजे. कोणताही माणूस त्या ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असला तरी त्याच्या जीवनामध्ये विचार असला पाहिजे. विचारानं माणसाचं जीवन घडतं आणि विचारानं माणसाचं जीवन बिघडतं. पण चांगला विचार असेल तर आपलं जीवन त्या ठिकाणी सुखकर होणार आहे, आणि वाईट विचार असेल तर आपलं जीवन सुद्धा वाईटच होतं. म्हणून त्या ठिकाणी विचाराची ताकद खूप मोठी आहे. आणि तुकाराम महाराजांना अभंगाच्या माध्यमातून आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केला की बाबानो, अनमोलाच्या माणसाच्या जन्माला आपण आलेलो असताना आपण चांगला विचार केला पाहिजे. प्रत्येक क्षणाला चांगला विचार केला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम बाबा म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा संसार सागर तरुण जाण्यासाठी, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सही सलामत आपल्याला मोक्षाकडे जाण्यासाठी, या देहाकडून त्या देवाकडे जाण्यासाठी, या जीवाकडून त्या शिवाकडे जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणाला महत्व देऊन प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. बघा, विचारानं माणसाचं जीवन घडतं. म्हणून एक एक क्षण महत्वाचा आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये आलेला प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. कारण आलेला क्षण हा आनंदाचा असू शकतो, आलेला क्षण दुःखाचा असू शकतो, किंवा येणारा क्षण या शरीरातून प्राण घेऊन जाणारा असू शकतो. म्हणून क्षणाला खूप महत्व आहे. म्हणून माणसानं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. विचारानं माणसाचं जीवन घडतं. बघा, जन्मतः कुणीही त्या ठिकाणी कर्तृत्ववान जन्माला येत नाही. आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर कुणीही सर्व गुण संपन्न नसतं. या जगामध्ये त्यानं चांगला विचार करून प्रयत्न जर केला तर माणसाला निश्चितपणानं यश संपादन करता येतं. म्हणून त्याने एकाच वंशामध्ये जरी जन्माला आलेली बरेचशी लोक असले तरी ते कर्तृत्ववानानं गुणानं त्यांचं त्या ठिकाणी किंमत वेगळी वेगळी राहते. बघा,
एकाच वंशामध्ये दूध, दही, ताक, लोणी आणि तूप हे निर्माण होतात. बघा, एकाच वंशाचे आहेत ना, दूध, दही, ताक, लोणी आणि तूप एकाच वंशाचे आहेत, पण प्रत्येकाची किंमत वेगळी वेगळी त्या ठिकाणी. का बरं? तर प्रत्येकाच्या गुणामुळे त्याची किंमत वाढते. तुपाची भारत किंमत आणि दुधाची किंमत खूप मोठी तफावत आहे. अगदी त्या पद्धतीनं आपण सर्वजण त्या ईश्वराचे अंश आहोत, पण प्रत्येकाची किंमत ही वेगळी वेगळी. का बरं? तर प्रत्येकाची किंमत त्या ठिकाणी महाराजच्या गुणानं, कर्तृत्ववानानं, प्रयत्नानं वेगळी वेगळी होत असते. म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये आपण विचार केला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहून आपण दुःखी होता कामा नये. बऱ्याच वेळा दुसऱ्याचं सुख पाहून माणसाला दुःख निर्माण होतं, परंतु आज तो मनुष्य यशाच्या शिखरावरती पोहोचलेला असतो. सहजासहजी कुणालाही यशाच्या शिखरावरती पोहोचता येत नाही, कारण असंख्य त्या ठिकाणी त्रास सहन करून तो त्या पदापर्यंत, त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला असतो. म्हणून कुणावरती त्या ठिकाणी आपण एखाद्याचं सुख पाहून दुःखी व्हायचं नाही. बघा, त्या देवाच्या पायावरची फुलं, देवाच्या गळ्यातल्या हारातल्या फुलाला म्हटले, अरे फुला, आम्ही देवाच्या पायावरती आणि तुझी जागा त्या देवाच्या गळ्यामध्ये का बरं? त्यावेळेस त्या गळ्यातल्या हारातील फुलांना, त्या पायावरच्या फुलांना उत्तर दिलं, अरे देवाच्या गळ्यात जाण्यापूर्वी आम्हाला आमच्या हृदयातून त्या ठिकाणी ती सुई टोचून घेऊन आम्हाला त्या हारामध्ये यावं लागतं. कारण देवाच्या गळ्यामध्ये त्या फुलाला पोचण्यासाठी अगोदर स्वतःला टोचून घ्यावं लागतंय. बघा, त्या एका खाणीतली दगड त्या ठिकाणी, त्या दगडाचं मंदिर बांधलं आणि ते पायाचे त्या ठिकाणी असणारे पायरीचे दगड त्या मूर्तीला त्या ठिकाणी म्हणायला लागले, अरे आपण एकाच खाणीमध्ये जन्माला आलो, परंतु आम्ही पायरीला आणि तुझी पूजा केली जाते. त्यावेळेला त्या मूर्तीनं पण उत्तर दिलं, अरे मी तुमच्या सारखाच एक दिवस दगड होतो, परंतु त्या वडाऱ्याचे असंख्य घाव, त्या शनीचे घाव सोसून सोसून मग मला त्या ठिकाणी मूर्ती स्वरूप प्राप्त झालं. कारण दगडाचे घाव सोसल्या, त्या हातोडीचे आणि शनीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा मूर्तीचं स्वरूप प्राप्त होत नाही. म्हणून जीवनामध्ये एखाद्याचं सुख पाहिल्यानंतर, एखादा त्या ठिकाणी चांगल्या पदावरती काम करत असल्यानंतर, एखादा प्रसिद्ध व्यक्ती असेल तर त्याचं सुख पाहून आपण दुःखी व्हायचं नाही. कारण त्याला माहित असतं की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती कष्ट सहन करावे लागलेले असतात. म्हणून विचार जर चांगला असेल तर निश्चितपणानं विचारानं जीवन घडतं. साधूचं जीवन हे विचारानंच घडलं. कारण कितीतरी लोक अगोदर तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य जीवन जगत होते, पण आयुष्याला एक त्या ठिकाणी गुरु म्हणा किंवा एका चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन भेटलं तर जीवनाला कलाटणी त्या ठिकाणी भेटून जाते. बघा, एकदा प्रसंग असा घडला, पुण्यामध्ये एक जोग नावाचा व्यक्ती राहत होता आणि जोग त्या ठिकाणी काय काम करायचे तर पैलवान होते. आता पैलवान त्या ठिकाणी परिस्थिती हालाकीची, आई बाबाची गरिबी होती, परंतु बाबाचं आणि आईचं स्वप्न होतं की पोरानं त्या ठिकाणी कुस्तीमध्ये नाव कमवावं. म्हणून आईनं आणि बापानं त्या ठिकाणी गावाड कष्ट करावं, त्या पोराला लहानाचं मोठं केलं. आता तो जोग पैलवान कुस्त्या करायला लागला. अंगामध्ये एवढी ताकद की कसलाही पैलवान आला तर चितपट करणार त्या ठिकाणी, एवढं त्या ठिकाणी. आणि एकदा प्रसंग बघा, ताकद किती होती अंगामध्ये बघा. आता जोग पैलवानाच्या घरी एक दिवस शेजारच्या गावातील एक पैलवान आला आणि म्हटला की तुम्ही चितपट प्रत्येकाला करता, मला तुमच्या सोबत कुस्ती करायची. बर ठीक आहे, कुस्ती करायची मान्य. आता माझ्या घरी आलाय तर माझा पाहुणचार घ्या. जोग पैलवान म्हणतोय की माझा पाहुणचार घ्या. म्हणून त्या ठिकाणी गुळ पाणी झालं आणि जोग पैलवानाची आई म्हटली, अरे 4 घास खाऊन तरी जा. म्हणून त्या आलेल्या शेजारच्या गावातील पैलवानाला आणि त्या जोग पैलवानाला आईनं त्या ठिकाणी जेवायला वाटलं. जेवायला काय तर त्या ठिकाणी कोरडी चटणी आणि भाकरी ताटामध्ये ठेवली. आता जोग बाबानं त्या ठिकाणी हात धुतला, त्या पैलवानानं हात धुतला. दोघी जेवायला सुरुवात करणार. आता चटणीमध्ये तेल सुद्धा नाही, एवढी कठीण परिस्थिती त्या ठिकाणी. आज आपण त्या ठिकाणी 1 किलो तेल 2-3 दिवसामध्ये संपवतोय, परंतु जुन्या काळातली परिस्थिती पाहिली ना तर त्यावेळेची परिस्थिती खूप कठीण होती. आणि मग जोग बाबा म्हटले, आई अगं चटणी कोरडीच हो,
म्हणजे आपल्या घरात तीळ आहे का? हो तीळ आहे की. मग तीळ आण. आईनं एका वाटीमध्ये तीळ आणलं आणि तीळ तिथं ठेवलं. तो बाबानं त्या वाटीतलं त्या पैलवानानं तीळ घेतलं आपल्या हातावरती आणि त्या ठिकाणी जोरानं त्या ठिकाणी ते तीळ चोळले. एवढी ताकद अंगात की त्या तीळ चोळल्यामुळं त्या हातातून त्या ठिकाणी त्या तिळातून ते तेल गळलं. ते चटणीवरती टाकलं. शेजारी बसलेला शेजारच्या गावातला पैलवान म्हटला आपल्याला जमणार नाही. म्हणजे तिळाचं त्या ठिकाणी पाक चटणी केली. म्हटले आपलं काय करेल. दर्शन घेतलं. म्हटले मी तुमची कुस्ती करायला आलो होतो तुमच्या सोबत, मला माफ करा. आणि मग अशा पद्धतीची ताकद असणारा तो जोग पैलवान पंजाबचा त्या ठिकाणी एक पैलवान महाराष्ट्रामध्ये आला आणि हिंद केसरी त्या ठिकाणी ती कुस्ती झाली. पंजाबच्या पैलवानाला हरवलं आणि जोग पैलवानाची त्या ठिकाणी त्या पुण्यातून मिरवणूक निघाली. आता मिरवणूक निघाल्याबरोबर त्या ठिकाणी आता बघा आता त्या वेळची मिरवणूक आणि एका साधून त्या ठिकाणी ती मिरवणूक पाहिजे विचारलं कशाची मिरवणूक आहे. म्हटल्यावर ते पंजाबच्या पैलवानाला जोग पैलवानानं हरवलं. लोकांना मिरवणूक काढले. कुठं राहतो हा जोग पैलवान पत्ता घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्या साधून जोग बाबाच्या घरी त्या ठिकाणी गेले आणि म्हटले तुम्ही खूप मोठ्या कुस्त्या केल्या. म्हटले सगळे पैलवान चितपट केले. हो पण तुम्हाला सांगतो असा एक पैलवान आहे की त्याला तुम्ही चितपट करू शकत नाही. जोग बाबाला उत्कंठा लागली जोग पैलवानाला की हा साधू म्हणतोय की एक पैलवान आहे त्याला मी चितपट करू शकत नाही. काय नाव आहे त्याचं? त्यावेळेला सांगितलं काळ नावाचा एक पैलवान आहे. त्या काळाला जो बाबा तुम्ही चितपट करू शकत नाही. डोक्यात प्रकाश पडला. खरंच आहे मृत्यू समोर आल्यानंतर आपण त्याच्याशी युद्ध करू शकत नाही. पण या मृत्यूवरती त्या ठिकाणी मला विजय मिळवण्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं काय नाही जोग बाबा तुम्ही फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करा. तुम्ही त्या ठिकाणी त्याचं भजन करा. आळंदीमध्ये त्या जोग पैलवानानं जावं. तिथं राहून साधना करावी. भजन कीर्तन त्या ठिकाणी शिकावं. आणि त्या जोग बाबानं त्या आळंदीमध्ये त्या ठिकाणी एक शिक्षण संस्था काढावी. वारकरी शिक्षण संस्था. तिची शिक्षण संस्था असे आज सुद्धा गेली 100 वर्ष ती संस्था चालू आहे की तिथं शिकणाऱ्या मुलाला फी नाही आणि शिकवणाऱ्या शिक्षकाला पगार नाही. अगदी मोफत त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं काम करून जोग बाबा निघून गेले. 100 वर्ष झाले जोग बाबाची त्या ठिकाणी शताब्दी साजरी झाली. पण देहानं जरी बाबा आपल्यात नसले तरी कार्य कर्तृत्वानं कीर्ती रूपानं बाबा आपल्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. म्हणून माणसाला चांगल्या विचारानं हजारो वर्ष जिवंत राहता येतं. म्हणून आपण चांगला विचार केला पाहिजे. विचारानं माणसाचं जीवन घडतं आणि विचारानं माणसाचं जीवन बिघडतं. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोलले की क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. बघा हा भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्याला विचाराची गरज आहे. कारण जीवनामध्ये विचारानं लोकांचं जीवन त्या ठिकाणी घडतं. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हटले की विचार केला पाहिजे. मग एखादा माणूस त्या ठिकाणी म्हणतो की महाराज आम्ही तुम्ही म्हणताय बरोबर विचार करू पण आम्ही म्हातारपणी त्या ठिकाणी चांगला विचार करू. त्याला उत्तर देण्यासाठी तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोलतात Thank you.
दत्तात्रय महाराज बोलतात हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे. आयुष्य तो त्या ठिकाणी आपलं तो काळ कमी कमी करत चाललेला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ आपलं आयुष्य कमी करत चाललेला असताना आपल्याला एक एक क्षण महत्वाचा आहे आणि या शरीराची गॅरंटी राहिलेली नाही. हा देह नाशिवंत झालेला आहे. आज अशी परिस्थिती आहे, माणसाकडं पैसा भरपूर आहे, पैशानं माणूस श्रीमंत आहे, पण आरोग्यानं माणूस आज गरीब आहे. जुन्या काळामध्ये आमचे आजोबा पंजोबा पैशानं गरीब होते, पण आरोग्यानं श्रीमंत होते. जुन्या काळातली माणसं 100-100 वर्ष जगत होती. का तर आरोग्यानं श्रीमंत होते. त्यावेळेला केमिकल नव्हतं, कसलंही त्या ठिकाणी हायब्रिड त्या ठिकाणी बियाणं नव्हतं, औषध न मारलेला भाजीपाला सगळं खाऊन सेंद्रिय पद्धतीनं त्या ठिकाणी बिगर केमिकलचं अन्न खाल्ल्यामुळं आमचे आजोबा पंजोबा 100 वर्ष जगले. पण आज अशी परिस्थिती आपल्याला खायला भरपूर आहे, पुष्कळ पैसा आहे, पण आरोग्यानं आपण गरीब झालोय. अशी परिस्थिती निर्माण झाली. 100 वर्ष आता कोणी जगत नाही. कदाचित तुमच्या भागात एखादा माणूस सापडेल, परंतु बागायत भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, मरणाची सरासरी 60-70 वरती येऊन घेतले. त्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब अशी झाली, 35 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येऊ लागलाय, 30 वर्षाच्या पोराला कॅन्सरचं इन्फेक्शन होऊ लागलंय, 15-16 वर्षाच्या पोराला डोळ्याला नंबर लागायला लागले. याच्यापेक्षा बिकट अवस्था अशी झाली की जन्माला येतानाच कितीतरी बाळ हृदयविकारासारखा आजार घेऊन जन्माला येत आहेत. कशाचा परिणाम आहे? सगळा केमिकलच्या अतिरेक वापराचा परिणाम आहे. या केमिकलच्या अतिरिक्त वापरामुळं आपलं काय झालंय, आपल्याला उत्पादन वाढीसाठी आपण शेतामध्ये युरिया मिक्सर औषधाचा भरपूर वापर करतोय. भरमसाठ एवढा त्या ठिकाणी केमिकलचा वापर, उत्पादन वाढलं, पण त्या उत्पादन वाढण्यामुळं आपलं आरोग्य कमी झालं. पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यानं गेल्या 25-30 वर्षामध्ये हरित क्रांती केली, पण त्याचा परिणाम त्या मिक्सरचा, युरियाचा, औषधाचा, पेस्टिसाइडचा वापर केल्यामुळं रोगाचं प्रमाण आज पंजाब हरियाणामध्ये जास्त आहे. आपल्या सुद्धा भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कुठलंही कुटुंब घ्या, त्या कुटुंबामध्ये 5 माणसं राहते, तर त्या 5 पैकी कमीत कमी एक माणूस कोणत्या ना कोणत्या आजारानं ग्रासलेला आहे. कुणाला हार्टचा त्रास असेल, कुणाला ब्लड प्रेशर आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला मानसिक टेन्शन आहे, कुणाला स्टोनचा त्रास आहे, कुणाला गुडघे दुखी, कंबर दुखी, काही ना काहीतरी एक तरी माणूस कुटुंबामध्ये सापडतोय. कशाचा परिणाम आहे? सगळा केमिकलचा परिणाम आहे. केमिकल अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरात जातं. सकाळी आपण पेस्ट करायला घेतले ना, ती पेस्ट सुद्धा त्या केमिकलची नकळत केमिकल तोंडामध्ये जातं. चहा पिण्यासाठी आपण चहा बनवत असताना चहा त्या ठिकाणी बघा साखर टाकल्यानंतर चहा बनतो. त्या साखरेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बरेच केमिकल आहे. अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरात केमिकल जाते. कुठलीच भाजी, आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आहोत, कोणती भाजी बिगर औषधाची येते हो. साधी कोथिंबिरीची पेंडी जरी आणायची म्हटली ना रानातून, तरी त्या ठिकाणी युरियाची त्या ठिकाणी चुटकी द्यावी लागते, टॉनिक मारावं लागतं. या पद्धतीचं केमिकल आपण एवढं वापरतोय, त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम आपल्या शरीरावरती झालेला आहे. बघा, आपण एखाद्या नर्सरीमध्ये गेलो की आपण काय म्हणतो, लवकर तयार होणारा वांग्या, फ्लावरचं जर रोप आणायला गेलो, वांग्याचं रोप आणायला गेलो, तर आपण बोलतो की लवकर 2 महिन्यात त्या ठिकाणी फ्लावर कोबी तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीचा वाण आम्हाला द्या. की त्या ठिकाणी ते रोप आपल्याला भेटतं, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती पण होतो. जेवढं लवकर येणारी भाजी आपण खातो, तेवढं मरणाला आपण लवकर निमंत्रण देतो. आमचं गाव बघा बीडणी हे एकेकाळी वांग्यासाठी प्रसिद्ध होतं. अजून सुद्धा वांगी त्या ठिकाणी तयार होतात, पण आज ज्या वांग्याला चव आहे आणि जुन्या काळातल्या वांग्याची चव जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या काळातलं वांग आमच्या आजीनं पणजीनं त्या ठिकाणी वांग्याला नुसतं त्या ठिकाणी बघा हळद, मीठ, चटणी, बाजरीचं पीठ वगैरे टाकून तेल वगैरे टाकले की असं भाजीचं त्या वांग्याचं कालवण व्हायचं, माणूस पोट भरून जेवणार. आज वांग्याला कितीही त्या ठिकाणी आयते मसाले टाका, परंतु त्या वांग्याची चव या वांग्याची चव जमीन आसमानाचा फरक आहे. आज
अशी परिस्थिती 35 दिवसात वांग्याचं त्या ठिकाणी रोप लावल्यापासून 35 दिवसात वांग तोडायला येते. नर्सरीतून रोप आणायचं, बेड वरती लावायचं, लगेच तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग. कोणाला लिहून घ्यायचं असेल तर घ्या. 19 22 टीन ह्युमिक ऍसिड सोडायचं. परत वरून फवारा, खालून 18 सेचा, प्रत्येक वेळेला मसाला चेंज, वरून औषध. त्या ठिकाणी औषध पण एवढी त्या ठिकाणी आलेत बघा. त्या वांग्याला छिद्र जरी पडलं असलं ना, आळीनं वांग जरी खाल्लं असलं आणि त्याला छिद्र पडलं ना, वरून त्या ठिकाणी औषध मारलं ना, तर त्या औषधाची ताकद एवढी की आळी पण आत्यात मरते आणि ते बल पण लपून त्या ठिकाणी पोचून जाते. आणि मग स्प्रिंकलर सारखं औषध बघा, ते मारल्यानंतर सगळं त्या ठिकाणी लवकर वांग तयार होते. आज अशी परिस्थिती, सकाळी औषध फवारायचं, दुपारी वांग तोडायचं, लगेच फलटणच्या मार्केटला न्यायचं आणि ती वांग्याची भाजी आपण घरी विकत आणतो. नकळत थोडं का होईना 0.0 मायक्रॉन त्या ठिकाणी पेस्टिसाइड ते त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जात. त्याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावरती व्हायला लागलाय आणि परिणामी आपलं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं आहे. आपण पैशानं श्रीमंत झालो, पण आपल्याला त्या ठिकाणी आयुष्यानं का आपलं जीवनमान बदलून गेले. 30 वर्षापूर्वी कुठल्याही ओढ्याचं पाणी, रानात तहान लागली शेतकऱ्याला तर 30 वर्षापूर्वी ओढ्याचं पाणी सहज पिता येत होतं, नदीचं पाणी पिता येत होतं. त्यावेळेला प्रदूषण नव्हतं. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. कुठल्या ओढ्याचं, कुठल्या नदीचं पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही. आपण प्रगती भरपूर केली, माणसानं बुद्धिमत्तेनं प्रगती भरपूर केली, पण त्या प्रगती बरोबर आपली आयुष्याची अधोगती होत चाललेली बघा. प्रगती एवढी झाली की प्रत्येक गोष्टीला यंत्र आलंय. चपात्या बनवायला त्या ठिकाणी चपात्याचं मशीन आलंय, कपडे धुवायला वॉशिंग मशीन आलंय, पाटा वरोटा मुसळ सगळं गायब झालंय. मिक्सरनं त्याची जागा घेतली. दळण दळायला त्या ठिकाणी जातं राहिलं नाही. आता डायरेक्ट आटा चक्की आली. आता तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती, एक मशीनच असं तयार झालंय की डायरेक्ट त्या माणसाला त्या मशीन मध्ये घालायचं, मशीन चालू केलं की आंघोळ करणार, त्या ठिकाणी जेवण करून पान खाऊनच बाहेर माणूस त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं मशीन जर कोणाला पाहिजे असेल तर बुकिंग आमच्या चौकदार साहेबांच्याकडे बघा. त्या मशीनीला एका त्या ठिकाणी माणसाने विकत घेतलं आणि जावयाला उद्घाटनासाठी बोलवलं. आता जावयाला उद्घाटनासाठी बोलवले, मशीन मध्ये जावयाला घातलं आणि बटन टाकल्याबरोबर त्या ठिकाणी 2 मिनिटानं लाईट गेली. आता गार पाण्याचं बटन त्या ठिकाणी मेवण्यानं खटपट केली. म्हटलं आता दाजी आतमध्ये अडकून बसले, पण बटन फिरवली. गार पाण्याचं त्या ठिकाणी बटन वाढलं, त्या ठिकाणी गरम पाण्यामध्ये झालं आणि तेवढ्यात लाईट आली. गरम पाणी जावयाच्या अंगावरती पडलं. जावई लाल बुंद होऊन त्या ठिकाणी मशीन मधून बाहेर, पान खाऊन तोंड लाल होणार होतं, परंतु अंगच लाल झालं. विनोदाचा भाग सोडा, प्रत्येक गोष्टीला मशीन आलंय, प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी यंत्र आलंय. आपण प्रगती भरपूर केली, पण माणूस त्या ठिकाणी, आपण त्या ठिकाणी आयुष्याच्या मानानं आपली अधोगती त्या ठिकाणी व्हायला लागली. म्हणून आपल्याला विचाराची गरज आहे. जीवन जगत असताना सगळं नश्वर आहे. आपण माझं माझं म्हणतो, सगळी त्या ठिकाणी बरेचसे लोक म्हणतात की मी केलं, मी पण आपला जात नाही त्या ठिकाणी, माझ्यामुळं सगळं चालतं. त्या ठिकाणी आपला मीपणा त्या ठिकाणी बघा, हे नावाचं एक विषय आपल्यासाठी खूप घातक आहे. मीपणा त्या ठिकाणी खूप घातक असतो बघा. बरेचसे लोक म्हणतात दोघे भाऊ असतात, परंतु सहज एक भाऊ म्हणतो 10 वर्ष झालं मी त्याच्या अंगणामध्ये पाय ठेवला नाही. अरे सक्का भाऊ आहे तुझा, जराच जुळतं घ्यायचं. प्रत्येक वेळेला मीच का माघार घ्यायची, प्रत्येक वेळेला मीच का समजून घ्यायचं, प्रत्येक वेळेला मीच का 2 पावलं माघारी घ्यायचं. मीपणाचं त्या ठिकाणी विषय ना, मीपणा सोडा आणि नाती जोडा. म्हणून जीवन जगत असताना आपण दीनपणानं राहिलं पाहिजे. नम्र झाला बुटा तिने कोंडिले अनंता. लहानपण जर आपण त्या ठिकाणी घेतलं ना, लहान होऊन आपल्याला मुंगी कशी साखर खाते ना, त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा ते जमलं पाहिजे बघा. ते फक्त जमतं कुणाला, लीन व्हायला कुणाला जमतं तर नेते मंडळीला, तेवढं त्यांच्याकडे गुण असतो बघा. 5 वर्षानंतर इलेक्शन आलं की असे गोड बोलतात, असे त्या ठिकाणी पायामध्ये लोळण घालतात. आपला हेतू साध्य झाला की 5 वर्ष कोणीही आपल्याकडे पाहत नाही. म्हणून आपल्याला विचाराची गरज आहे. आपल्याला सगळे त्या ठिकाणी वेड्यामध्ये काढत असतात, सगळे एकमेकावरती त्या ठिकाणी जगत असतात. त्या ठिकाणी बघा, नेता बघा गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर आणि पुढारी जगतो थापावर. थापा मारल्याना ते
महाराज त्या ठिकाणी बस आम्ही त्या थापेला बळी पडतो आणि आपला विचार बाजूला ठेवतो. मला सांगायचंय काय काय आपण चांगला विचार केला पाहिजे. अनमोलाच्या माणसाच्या जन्माला आपण आलेलोय. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. कारण हा देह परत परत भेटत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मह्या येत तर सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. हे शरीर परत भेटत नाही. अनमोलाच्या माणसाच्या जन्माला आपण आलोय. क्षणभंगूर माणसाचं जीवन आहे. तिथून घरी सही सलामत जाईल का एवढी सुद्धा गॅरंटी नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर संतांची संगत केली पाहिजे. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संगत संतांची करायची. सज्जनाची संगत करायची. आपल्या मोठ्या लोकांची संगत करायची आणि आपण परमार्थाला लागायचं. परमार्थ जर म्हटलं तर त्याची व्याख्या खूप मोठी. गळ्या तुळशीची माळ, कपाळावरती गोपी चंदन, त्याचबरोबर आषाढी कार्तिकीची पंढरीची आनंदीची वारी, रामकृष्ण हरी मंत्र, तुळशीला पाणी, हा परमार्थाचा भाग जरी असला तरी परमार्थ एवढा मोठा आहे. ज्याचा स्वार्थ गेला त्याचा परमार्थ झाला. भले तुमच्या गळ्यात माळ नसू द्या, परंतु निस्वार्थीपणानं तुम्ही एखादं काम करताय तोही तुमचा परमार्थ आहे. प्रामाणिकपणा हा सुद्धा परमार्थ आहे. एखादा तहानेनं व्याकुळ झालाय त्याला आपण पोटभर पाणी प्यायला दिलं तरी तुमचा परमार्थ पूर्ण होणार आहे. एखादा अन्नानं त्या ठिकाणी भुकेनं व्याकुळ झालाय त्याची भूक जाणली तरी तुमचा परमार्थ पूर्ण होणार आहे. एखाद्या बापानं पोरीचं लग्न काढलंय त्याला त्या ठिकाणी पैशाची तुम्ही आर्थिक मदत जरी केली तरी तुमचा परमार्थ पूर्ण होणार आहे. म्हणून संत समागमी धरावी आवडी. संतांची संगत केली पाहिजे. आणि संगतीनं माणसाचं जीवन घडतं आणि संगतीनं माणसाचं जीवन बिघडतं. बघा, ज्याच्या संगतीत आपण जास्त काळ राहतो त्याचा गुण आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. कारण संगत बघा असे एखाद्याच्या संगतीत आपण जास्त काळ राहिलो ना, दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या संगतीत एखादा माणूस जास्त काळ राहिला तर एक दिवस त्याला दारूचं व्यसन लागल्याशिवाय राहत नाही. कारण संगत असे की आपल्याला त्याचा गुण लागतो. म्हणून संगत ही चांगल्याची असली पाहिजे. हिरा एवढा कठीण असतो. ऐरणीवरती हिरा ठेवला आणि वरून खणानं जरी मारला तर हिरा फुटत नाही. एवढा ताकदवान हिरा आहे. पण त्या ऐरणीला खड्डा पडतो. पण तो हिरा, कठीण हिरा, जर एखाद्या वेळेला ढेकणाच्या संगतीत गेला तेव्हा ढेकणाचं रक्त जर त्या हिऱ्याला लागलं तर तो हिरा भंग पावतो. त्या दुर्योधन ज्या वेळेला पांडवांच्या राजमहालामध्ये गेला त्या मै सभेमध्ये त्या ठिकाणी जात असताना त्याला ते फरशी होती. त्याला वाटलं की हे फरशे, परंतु अशी रचना मै त्या राज दरबारामध्ये केली होती की ती दिसायला फरशी परंतु असताना तो पाण्याचा त्या ठिकाणी महाराज पाणी होतं. आणि मग त्या फरशाही असं चालून त्या ठिकाणी दुर्योधन चालत जात असताना त्या पाण्यामध्ये पडला आणि द्रौपदी हसली आणि फक्त म्हटली, आंधळ्याचं पोरग आंधळ. बोलायला चुकली. त्या दुर्योधनानं तेवढा शब्द लक्षात ठेवला, बस तुला दाखवतो इंगा, मला म्हणते का आंधळ्याचं पोरग. आणि त्या द्रौपदीचा तेवढा शब्द द्रौपदीला नडला आणि अख्खं महाभारत घडलं. म्हणून बोलताना माणसानं व्यवस्थित बोलावं. साच मितुले रसाळ मवाळ माऊली सांगतात त्या ठिकाणी आपली भाषा मवाळकीची असली पाहिजे. आपण जर त्या ठिकाणी सातारा जिल्हा महाराज नुसता असं बाह्य माग सारून त्या ठिकाणी कार्य म्हटलं की सातारा ओळखला जातो त्या ठिकाणी. आणि पुणे बीड नगर त्या ठिकाणी मवाळ त्या ठिकाणी असतंय. आणि सोलापूर तरी काय सातारपेक्षा त्या ठिकाणी मोठं. सातारा आणि सोलापूर दोघे भाऊभाऊच त्या ठिकाणी. कारण आपलं बोलण्यावरती आपलं गाव त्या ठिकाणी आपला जिल्हा समजतो. म्हणून माणसानं बोलत असताना, कारण शब्दाला ताकद शब्दाला एवढी ताकद आहे बघा. तलवारीनं मान कापली जाते, शब्दानं मान कापला जातो. म्हणून शब्द बोलत असताना व्यवस्थित बोलला पाहिजे, लिहित असताना व्यवस्थित लिहिला पाहिजे आणि ऐकताना पण व्यवस्थित ऐकला पाहिजे. बघा, बोलताना त्या ठिकाणी व्यवस्थित आपण बोललं पाहिजे आणि ऐकताना पण व्यवस्थित ऐकलं पाहिजे. डॉक्टरांना सांगितलं म्हातारीला हलवून औषध पाजा. पोरांना व्यवस्थित ऐकायला पाहिजे होतं. औषध हलवायचंय,
पोरांना मेडिकल मधून औषध आणलं, म्हातारीला घरी नेलं, एकानं म्हातारीच्या पायाला धरलं आणि एकानं हाताला आणि हलवायला सुरुवात. ऐकताना व्यवस्थित ऐकायला पाहिजे होतं. डॉक्टर म्हटले औषध पाण्यामध्ये घ्या. हे निरा नदीमध्ये गेले कमरे एवढ्या पाण्यामध्ये मग औषध घेतलं. म्हणून ऐकताना व्यवस्थित ऐकलं पाहिजे. लिहिताना पण त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिलं पाहिजे. बघा लॉकडाऊन नंतर शाळा भरल्या आणि त्यावेळेला पोरांना अभ्यास वगैरे सगळा मोबाईल वरती. तर गुरुजींना एक वाक्य सांगितलं, पोरांनो की आता आपली शाळा भरली, आता एक वाक्य मी सांगतो तेवढं तुम्ही त्या ठिकाणी आपल्या पाठीवरती लिहा. वाक्य सांगितलं, आम्ही सारे बैलगाडीत बसून गेलो. किती सोपं वाक्य. सगळ्या पोरांना व्यवस्थित लिहिलं, पण एका पोरानं बैलगाडी हा शब्द एकत्र लिहिण्याऐवजी फक्त वेगळा लिहिला, गॅप दिला. फक्त बैलगाडी म्हटलं की एकत्र लिहायचंय, त्यानं फक्त सेपरेट लिहिलं. वाक्य सांगितलं होतं आम्ही सारे बैलगाडीत बसून गेलो, त्यानं बैलगाडीत फक्त अंतर ठेवलं. तर वाक्याचा अर्थ झाला आम्ही सारे बैल गाडीत बसून गेलो. म्हणून लिहिताना व्यवस्थित लिहावं लागतंय. ऐकताना सुद्धा बघा, एकदा एका माणसानं पाहुण्यांना घरी चहा पिण्यासाठी नेलं. आता तो माणूस सेमी इंग्लिशला शिकलेला असल्या कारणानं त्याला वाटलं की आता आपलं इंग्रजी कुठंतरी कामाला यायला पाहिजे, म्हणून पाहुण्यांच्या देखत इंग्रजीमध्ये ऑर्डर सांगायची. म्हणून पाहुणे आले, बसले, बायकोनं तांब्या वगैरे भरून दिला आणि पाहुण्यांच्या देखत बायकोला त्यानं ऑर्डर सांगितलं, राणी 2 कप टी. ती म्हटली काय म्हटला? अगं काही नाही, 2 कप टी. तिला वाटलं मी कपटी. अहो मी कपटी नाही, तुम्ही कपटी, तुमची आई कपटी, तुमचा बाप कपटी, तुमचं खानदान कपटी. त्याला सांगायचं होतं 2 कप चहा, परंतु ऐकताना चुकलं तर गोंधळ होतो. म्हणून देवाचं नाव नुसता शब्द नाही तर तो शब्द ब्रह्म आहे, विठ्ठल. ज्यावेळेला आपण म्हणतो ना ठचा उच्चार हृदयामध्ये व्हायब्रेशन निर्माण करतं. 10 मिनिट विठ्ठल 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 म्हटलं ना तर हृदयामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतं. याच्यावरती अभ्यास झाला. पुण्यामध्ये डॉक्टर अविनाश धर्माधिकारी यांनी एक प्रयोग केला. 30 पेशंट जे हार्टचे आजारी होते, हार्टचा त्रास असणारे, त्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही फक्त 10 मिनिट विठ्ठल विठ्ठल बोला. विठ्ठल विठ्ठल म्हटल्याबरोबर त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की हृदयाचं व्हायब्रेशन वाढलं, रक्ताभिसरण जोरानं व्हायला लागलं, हृदयाच्या स्नायूला ताकद आली आणि शरीरात एक चैतन्य निर्माण झालं. विठ्ठल हा नुसता शब्द नाही तर तो शब्द ब्रह्म आहे. शब्द हा शास्त्रासारखा असतो, म्हणून तो बोलताना व्यवस्थित बोलावा, ऐकताना व्यवस्थित ऐकावा. म्हणून कीर्तनाच्या नियमानुसार आपण एकदा पांडुरंग परमात्म्याचं मोठ्यानं नामचिंतन करायचं आणि निर्माण होणारं पुण्य भाऊंच्या चरणावरती अर्पण करायचं, जेणेकरून त्यांचा प्रवास पुढा त्या ठिकाणी सुखाचा हो ही सदिच्छा व्यक्त करायची. जो कोणी भजन करणार नाही त्याला मंडपाच्या बाहेर गेल्याबरोबर काही होणार नाही, कोणी काळजी करायची नाही. नाहीतर एखादी म्हातारी म्हणायची कृष्णा होता बाबा बोलन कसं झालं, कारण महाराज तसं काही होणार नाही. पण निश्चितपणानं आपण पांडुरंगाचं नामचिंतन मोठ्यानं त्या ठिकाणी टाळी वाजवून केलं पाहिजे. विठोबा रखुमाये जाईल सांगता येत नाही. आयुष्य त्या ठिकाणी आपलं तो काळ कमी कमी करत आलाय. मग आम्ही काय केलं पाहिजे तर संतांची संगत केली पाहिजे आणि परमार्थाला लागलं पाहिजे. मग एखादा माणूस म्हणू शकतो महाराज तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण आम्हाला संतांची पण गरज नको आणि देवाची पण गरज नको का? तर आमच्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे, आमच्याकडे पैसा एवढा आहे की आम्हाला देवाची संतांची गरज नाही. कारण एखाद्या माणसाला गर्व होतो पैशाचा, एखाद्या माणसाला त्या ठिकाणी सत्तेचा संपत्तीचा त्या ठिकाणी त्याला वाटतं की माझ्यासारखं कुणाकडे नाही, त्याला अभिमान होतो. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, त्याला वाटतं की माझा व्यवहार एवढा मोठा आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू, डोळ्यामध्ये कसलाही धूर बाळगायचा नाही.
एका क्षणामध्ये राजाचा रंग होऊ शकतो आणि रंगाचा राजा एका क्षणामध्ये होऊ शकतो. कारण परिस्थिती महाराज बदलायला वेळ लागत नाही बघा. गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. गरिबी आणि श्रीमंती हा मूठ सावली सारखा खेळ आहे त्या ठिकाणी. म्हणून कुणीही गर्व करायचा नाही. पैसा आज असेल उद्या नसेल, सांगता येत नाही काय कधी होईल. आज कलियुगामध्ये एका क्षणामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात बघा. तेलंगणाचे त्या ठिकाणी असणारे मुख्यमंत्री के.सी. चंद्रशेखर राव आयुष्यामध्ये त्या ठिकाणी प्रचंड संघर्ष करून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री झाले. पैसा पाणी भरपूर आलं. त्यांना वाटलं की आता आपल्याला त्या ठिकाणी भरपूर पैसा मिळालेला आहे, आपण वरती त्या ठिकाणी थोडासा प्रयत्न करावा. म्हणून पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना वाटलं की महाराष्ट्रामध्ये यावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी थोडस आपण काहीतरी आमिष दाखवावं. म्हणून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असताना 600 गाड्याचा ताफा घेऊन त्या ठिकाणी पंढरपूर मध्ये आले. पांडुरंगाचं दर्शन झालं आणि महाराष्ट्रामध्ये सभा चालू केल्या. तुमचं दूध आमच्या इकडे आणून घाला, आम्ही दुधाला दर देऊ. कांदा आमच्या इकडे आणा, आम्ही तुमच्या कांद्याला डबल दर देऊ. आपले नेते मंडळी पण त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी भयग्रस्त झाले. का आधी तर पक्षाला काही कमी नाही. एका पक्षाचे 2-2 पक्ष काटे कुठे जात आहेत, काय कुठे जाते सांगता येत नाही महाराज. म्हणून त्या नेते मंडळीला वाटलं की आता टेन्शनच आहे. आता हा जर के.सी. चंद्रशेखर राव आला तर आपलं काय खरं नाही म्हणून. परंतु त्याला थोडासा गर्व झाला असेल, त्याला महाराज त्या ठिकाणी संपत्तीचा गर्व झाला असेल. दुर्दैव त्याचं घरी बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना पाय घसरून त्या ठिकाणी खुब्यावरती पडला, खुबा मोडला आणि मग त्याची मुलाखत ज्यावेळेस टीव्हीवरती पाहिली ना, त्याला डोळ्यातून पाणी येत होतं आणि तो सांगत होता की जीवन क्षणभंगुर आहे. म्हणून माणसानं त्या ठिकाणी गर्व करायचा नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपण चांगला विचार केला पाहिजे, चांगली संगत केली पाहिजे. अनमोलाचं माणसाचं जीवन आपल्याला भेटलेलं आहे. कुणाच्याही वाळ्या पाचोळ्यावरती पाय आपला पडला नाही पाहिजे. थोडी आपण खबरदारी घेतली पाहिजे. थोडक्या वेळामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे. खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी आपण जमा झालोय ते व्यक्तिमत्व या कुटुंबातून गेल्या वर्षी निघून गेले. बाप नावाचं एक व्यक्तिमत्व या कुटुंबातून निघून गेले. कारण बाप काय असतो, बाप झाल्याशिवाय त्या ठिकाणी कळत नाही. आईचं अंतःकरण करण्यासाठी आई व्हावं लागतं आणि बापाचं कर्तव्य करण्यासाठी बाप व्हावं लागतं. जीवन जगत असताना भाऊंना त्या ठिकाणी काबाड कष्ट करून 3 मुलींची लग्न, एका मुलाचं त्या ठिकाणी संसार व्यवस्थित त्या ठिकाणी कुटुंबाला हातभार लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कारण बाप घरी जोडी लेकराची त्या ठिकाणी बापानं लेकरासाठी त्या ठिकाणी कष्ट करावं. पोटाला आतड्याला त्या ठिकाणी वाळेपर्यंत काबाड कष्ट करणारा तो बाप आहे. बाप हा पडद्याच्या पाठीमागचा कलाकार असतो. तो त्या ठिकाणी तुमच्या माझ्या त्या ठिकाणी नजरे आड राहून आपलं कर्तव्य सगळं पूर्ण करत असतो. आम्हाला आई श्रेष्ठ वाटते का? आईनं आम्हाला 2 वेळचा स्वयंपाक बनवून घातला. आम्ही म्हणतो आईनं आम्हाला भाकरी बनवून घातली. हो, पण त्या बापानं आपल्या आयुष्याची आखी शिदोरी आपल्यासाठी कमवून ठेवली. महाराज तो बाप खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. कारण आई आणि वडील या जगामध्ये 2 नाती अशी असतात की आपल्यावरती निस्वार्थी प्रेम करत असतात. ये तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का ये उस विधाता की पहचान है. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया देवेसी तीर शरीरे लोण कीजे. या जगामध्ये आई आणि वडील हे देव स्वरूपानं आपल्या घरामध्ये असतात. तुका म्हणे माय बाप हेची देवाचे स्वरूप. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. घरामध्ये आपले आई वडील हे देव स्वरूपानं आपल्या त्या ठिकाणी असतात बघा. कारण आपला वेद, त्या वेदाची सुद्धा सुरुवात आहे मातृदेवो भव आणि पितृदेवो भव आणि नंतर आचार्य देवो भव. म्हणून जीवन जगत असताना आपले आई वडील हे देव स्वरूपानं आपल्या घरामध्ये राहत असतात. त्यांची सेवा आपण केली पाहिजे. कारण बापाचं कर्तव्य हे बापाला त्या ठिकाणी समजत असतं बघा. बापानं अगदी तळहाताच्या मुळासारखं पोरांना सांभाळावं. ज्या वेळेला एखाद्या पोरीचा जन्म कुटुंबामध्ये होतो ना,
त्यावेळेस त्या पोरीला सांभाळत असताना तो बाप त्या ठिकाणी अगदी तळहाताच्या फुलाप्रमाणे, गुलाबाच्या फुलाप्रमाणे त्या ठिकाणी त्या पोरीला सांभाळणारा तो बाप असतो. 15 वर्षाची पोरगी झाली, तिला शाळेतून यायला उशीर झाला. 16-17 वर्षाची पोरगी शाळेतून यायला उशीर झाला ना, बाप 10 वेळेला रस्त्यावरती जाऊन पाहतो, माझी दिदी, माझी तायडी, माझी पोरगी यायला का उशीर झाला. बापाच्या काळजामध्ये त्या पोरीबद्दल त्या ठिकाणी काळजी असते. खऱ्या अर्थानं पोरांच्या पेक्षा पोरीचं प्रेम बापावरती जास्त असतं. पोरं पण आई बापावरती प्रेम करतात, परंतु पोरापेक्षा पोरीचं प्रेम हे एक काखणभर त्या ठिकाणी जास्तच असतं. कारण मुलगा महाराज त्या ठिकाणी वाट पाहतो की बाप त्या ठिकाणी मला कधी सगळं देतोय, परंतु पोरगी सगळं आपलं सोडून जाते. माहेरामध्ये सगळी इस्टेट सोडते, 20 वर्ष माहेरामध्ये राहते आणि राहिलेलं आयुष्य सासरी काढत असताना काहीही सोबत नेत नाही. फक्त बापाचं नाव तिथंच ठेवते, स्वतःचं नाव फक्त सोबत घेऊन जाते. आपलं आडनाव त्या ठिकाणी सगळं इस्टेटीचा भाग सगळा माहेरामध्ये ठेवून जात असताना ज्यावेळेस ती पोरगी एखाद्या बापानं त्या ठिकाणी एखाद्या मुलाला दिल्यानंतर ज्यावेळेस तिचा प्रपंच चालू होतो, 1 महिन्याचा त्या ठिकाणी तिनं सासरी राहून ती पोरगी सासरी राहून ज्यावेळेला घरी येते ना, घरी आल्यानंतर बिचारी त्या ठिकाणी आईच्या गळ्यामध्ये जाऊन ढसा रडते, आई आता मी नाही जाणार सासरी. का ग पोरी? अगं ते सासर नाही, कसाई मला त्या ठिकाणी दिवस रात्र काम, मला उपवासी राहावं लागतं, काय काय शिळं खावं लागतं, नवरा दारू पिऊन येतो, मला मारतो, सासू बोलते, सासरा बोलतो. त्यावेळेला ती पोरगी रडत असते ना, आईला गाराण सांगत असताना त्या बापानं ते ऐकलं. बाप लगेच त्या पोरीच्या जवळ येतो आणि पोरीचे त्या ठिकाणी आसरू पुसतो, डोक्यावर हात फिरवतो, समजूत घालतो. अगं दीदी, ज्या दावणीला गाईला बांधलं जातं त्याच दावणीला गाईला राहावं लागतं. अगदी त्या पद्धतीनं पोरीला ज्या घरी दिलंय ना त्याच घरी आयुष्य काढावं लागतं. फक्त माझ्यासाठी, फक्त म्हाताऱ्या बापासाठी सहन कर. नांदन हा नुसता शब्द आहे, परंतु त्याचा अर्थ खूप महाराज वेगळा आहे. ना आनंद, जिथं आनंद नाही, सासरी आनंद नाही, सगळं अपरिचित लोक, तिथंच आनंद मानून राहायचं म्हणजे नांदन. आणि त्या बापानं सांगितलं फक्त या म्हाताऱ्यासाठी त्या ठिकाणी तुला राहावं लागतंय. आपल्या बापाचं नाव जाऊ नये म्हणून अख्खं आयुष्य कष्टामध्ये काढणारी ती पोरगी खऱ्या अर्थानं बापावरती जास्त प्रेम करत असते. म्हणून बाप हा त्या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे. बरीचशी पोरं त्या ठिकाणी बापाला सांभाळत नाहीत. कितीतरी आपण ग्रामीण भागातली माणसं त्या ठिकाणी लाजकाज आपल्या आई बापाला सांभाळतोय. गावातील पाटलाच्या म्हणा, सरपंचाच्या किंवा पै पाहुण्याच्या भेटीखाली, आदराखाली आपण आपल्या म्हाताऱ्या आई बापाला बोलत असाल त्या ठिकाणी, पण आपण सांभाळतोय. पण शहरामध्ये गेला तर खूप विदारक परिस्थिती निर्माण झालेली. कितीतरी शिकलेली पोरं आई बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकतात. एका पोरानं त्या बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं, नाईलाज झाला. बापानं पण त्या ठिकाणी आपला प्रारब्धाचा भोग आहे म्हणून त्या वृद्धाश्रमामध्ये दिवस काढले. आता बराच काळ गेल्यानंतर तो म्हातारा बाप त्या ठिकाणी म्हातारा झाला, तर अंतकाळ जवळ यायला लागला. त्या अंथरुणावरती त्या ठिकाणी आता शेवटच्या घटका जवळजवळ चालू झाल्या आणि वृद्धाश्रम चालकानं प्रश्न विचारला, बाबा काय इच्छा आहे तुमची? त्यावेळेला त्या म्हाताऱ्या बापानं सांगितलं की काही नाही, मला फक्त माझ्या पोराचा एका चेहरा बघायचा आहे. त्याचा चेहरा पाहून त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून माझा प्राण गेला तर माझं मी भाग्य समजेल. मग लगेच त्या ठिकाणी त्या वृद्धाश्रम चालकानं त्याच्या पोराला फोन करावा. पोरालाही पश्चाताप झाला. बर ठीक आहे, मी उद्या बरोबर 9 वाजता बाबांना भेटण्यासाठी येतो असं म्हटल्याबरोबर ते म्हातारं ताडकन उठून बसलं. ते म्हटलं, येणार, माझं पोरग येणार, माझं रक्त असं वाया जाणार नाही. या हातानं त्याला लहानाचा मोठा केला, तर हाताच्या पुढासारखा त्याला सांभाळला. म्हातारपणी का होईना मी त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून माझा प्राण सोडणार. म्हाताऱ्याला आनंद झाला. म्हातार तडकन उठून बसलं. रात्रभर म्हाताऱ्याला झोप लागली नाही. सकाळी 9 वाजल्या. एक गाडी त्या वृद्धाश्रमामध्ये आली. गाडीचा दरवाजा उघडला, ड्रायव्हर बाहेर आला. वृद्धाश्रम चालक म्हातार त्या गाडीच्या जवळ गेल्यानंतर त्या वृद्धाश्रम चालकाच्या हातावरती
त्या ड्रायव्हरनं 5,000चं बंडल ठेवलं. साहेबांना अचानक मीटिंग लागल्यामुळं त्यांना काय येता येत नाही. साहेबांना निरोप दिलाय की बाबांचं काय बरं वाईट झालं, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे 5,000 रुपये दिले. एवढं शब्द ऐकल्याबरोबर म्हातारं धाडकन जमिनीवरती पडलं आणि त्याच ठिकाणी प्राण सोडला. महाराज, काय अपेक्षा असतो आई बापाची? फक्त म्हातारपणी त्यांना सांभाळायचं. आई बापानं आपल्याला लहानपणी सांभाळले, त्यांना 20 वर्ष आपल्याला सांभाळले, त्यांची म्हातारपणाची 5-6 वर्ष फक्त आपल्याला सांभाळायचंय. परंतु तेवढं सुद्धा आपल्याला जमत नाही. महाराज, त्या ठिकाणी खूप विदारक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊन थांबलेली. कारण जन्मदात्या आई बापाला महाराज सांभाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पाळ्या केलीत. पाळ्या परिस्थिती अशी झाली की 2 पोरांच्यासाठी आई बापानं प्रपंच उभा केला. 2 पोराची लग्न झाली, सगळं व्यवस्थित झालं. परंतु सुना आल्याबरोबर या घरामध्ये कुरकुर चालू झाली आणि मग त्या ठिकाणी वातावरण तंग व्हायला लागले. भावांची भांडणं व्हायला लागली. बापानं पाटलाला सरपंचाला बोलवलं, कुठंतरी मिटवा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. एक 5 मिनिटं जरा शांत राहा, 5 मिनिटामध्ये आपला कार्यक्रम संपतोय. असू द्या, बसू द्या, कुठं सावलीला उभं राहत राहू द्या, बसा तुम्ही खाली. आणि मग त्या पंचांना बापानं बोलवून घ्यावं. भांडणं काय मिटेनात म्हणून पंचांना त्या ठिकाणी सांगितलं की बाबा, आता कधी ना कधीतरी वेगळं टाकावं लागणार आहे. असू द्या, आता वायलं टाका म्हणून 2 पोराच्या वाटण्या झाल्या. 10 एकर जमिनीतली 5-5 एकर जमीन, 2 ट्रॅक्टर, गाई गुरं सगळं वाटून झाल्याबरोबर पंचांना सगळं वाटल्याबरोबर सरपंच म्हटले, आता सगळं वाटण्या झाल्या, फक्त म्हाताऱ्याला म्हातारीला कोण सांभाळतंय? त्याबरोबर दोन्ही पोरांना माना खाली घातल्या, दोन्ही सुनांना माना खाली घातल्या. अरे, जन्म दिलाय तुम्हाला, तुमच्यासाठी एवढा मोठा संसार उभा केलाय, कोण सांभाळणार आहे? कुणाचीही त्या ठिकाणी वर तोंड करून सांगायची तयारी झाली नाही की मी सांभाळतो आई बापा. शेवटी पंचांना सांगितलं, बरं ठीक आहे, 15 दिवस थोरल्यानं सांभाळा आणि राहिलेले 15 दिवस धाकट्यानं सांभाळा. दोघांना मान्य केलं. पहिला महिना चालू झाला. 1 ते 15 थोरल्या सुनबाईनं भाकरी घातल्या, 16 ते 30 धाकट्या सुनबाईनं भाकरी घातल्या. पहिला महिना 30 तारखेचा होता, महिना निघून गेला. दुसरा महिना त्या ठिकाणी आला. 1 ते 15 परत ठरल्याप्रमाणे थोरल्या सुनबाईनं भाकरी घातल्या. ठरल्याप्रमाणे 16 ते 30 पर्यंत धाकट्या सुनानं भाकरी घातल्या. आता 31 तारखेचा दिवस होता. त्या महिन्यामध्ये म्हातारीनं लवकर आंघोळ करून त्या ठिकाणी घरामध्ये बसले. आता चहा येईल, मग चहा येईल, आता जेवणासाठी हाक येईल. म्हातारी पाणी पिऊन त्या ठिकाणी 12 वाजले. म्हातारीनं विचार केला, पुरीला काहीतरी काम असेल, कामाच्या गराड्यामध्ये लक्षात नसेल. 2 वाजेपर्यंत म्हातारीनं त्या ठिकाणी पाणी पिऊन त्या ठिकाणी दिवस काढला. म्हाताऱ्याला दम निघेना. म्हातारी म्हटल्यावर जावा, सुनबाईच्या लक्षात नसेल, तुम्हीच जाऊन त्या ठिकाणी भाकरी घेऊन या. उन्हामध्ये काठी टेकत म्हातारं धाकट्या सुनबाईच्या दारामध्ये उभं राहिलं आणि म्हटलं, सुनबाई, अगं दुपारच्या 2 वाजल्या, जेवायला. आतून डायरेक्ट तिनं आवाज दिला, मामांजी, पंचांना सांगितलंय 16 ते 30 जेवायला. आज 31 तारखेचा ठराव आपल्याकडे नाही, तुम्ही थोरल्या घरी जा. थोरल्या सुनबाईच्या दारामध्ये म्हातारं गेलं. अगं सुनबाई, दुपारच्या 2 वाजल्या, जेवायला. तिथूनही आवाज आला की मामांची 1 तारखेचा ठराव माझ्याकडे, आज काय माझ्याकडे नाही, उद्या झाला. या म्हाताऱ्याला काय वाटलं असेल? 1 तासभर त्या उन्हामध्ये म्हाताऱ्यानं विचार केला, हे दिवस पाहण्यासाठी मी आटापिटा करून संसार उभा केला का? म्हाताऱ्याचे शेवटचे शब्द त्या ठिकाणी सुनांच्यासाठी त्यानं सांगितलं, पोरीनो, अगं जेवायला नाही, निदान ताक तरी द्या, ताक पिऊन आजचा दिवस काढतो. तुकाराम बाबा म्हणतात, म्हातारं तरसलं ताकाला, बुंदी घातली लोकाला. खरं श्राद्ध काय असेल तर आई बाप जिवंत असताना त्यांना सांभाळणं, त्यांच्यासाठी जे काय करता येतंय ते करणं. हिंदू धर्म संस्कृतीनुसार श्राद्ध तर करावंच लागणार आहे, पण जिवंतपणे आई बापाला सांभाळणं हे खरं श्राद्ध आहे. त्या म्हाताऱ्यानं त्या ठिकाणी ताक करून प्राण सोडला. खरी विदारक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. बऱ्याचशा भागामध्ये आई बापाला असं त्या ठिकाणी महाराज काय तर पोरं शहरातली अशी करतात, म्हातारे आई बापाला गाडीमध्ये भरतात आणि डायरेक्ट पंढरपूरच्या घाटामध्ये त्या ठिकाणी पुंडलिकाच्या पाठीमागे नेऊन सोडतात. ही विदारक परिस्थिती सरकारच्या पण लक्षात आली. शासनाला पण वाटलं की महाराष्ट्रातली पोरं आई बापाला सांभाळत नाहीत, म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारनं एक कायदा केला, ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007.
या कायद्यानुसार जन्मदात्या पोरांना आपल्या आई बापाला सांभाळायचंय, परंतु कायद्याला पळवाटा भरपूर. आमच्या फलटण तालुक्यामध्ये दुधेबावी नावाचं एक गाव आहे, त्या एका म्हाताऱ्यानं सातारला तक्रार दाखल केली, माझं एकुलतं एक पोरग मला सांभाळत नाही. 7 वर्ष झाले, तारकावरती तारका पडतात. आपला कायदाच असताय त्या ठिकाणी, वकील मस्त तारकावरती तारका टाकतायत. म्हातारं मरेपर्यंत त्याला न्याय भेटेल का नाही सांगता येत नाही. शासनानं मग कायदा जरी केला असला तरी आई बापाला सांभाळणं हे पोरांचं कर्तव्य आहे. आई बापाला पोरं सांभाळत नाही, त्याच्यात पोरांचा जेवढा दोष आहे तेवढाच दोष आई बापाचा पण असू शकतो. कारण आई बापानं योग्य वयामध्ये जर पोरांच्या वरती चांगले संस्कार केले, पोरगा जातोय शाळेत, कुणाच्या संगतीमध्ये आहे, काय खातोय, काय पितोय, मोबाईल वरती काय करतोय, हे जर आपण आपल्या मुलांच्या वरती लक्ष दिलं तर वृद्धाश्रमाचा आणि आई बापाला न सांभाळण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणून पाया पडून विनंती, आपल्या मुलांच्या वरती संस्कार द्या आणि मुलांना पण आपल्या आई बापाला सांभाळलं पाहिजे. झालेली कीर्तनुकी सेवा भाऊंच्या चरणावरती अर्पण करूया आणि एकदा त्या साधू संतांचं नामचिंतन. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली चरणावरती पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण करूया. सुंदर अशी साथ केलेले सर्व त्या ठिकाणी टाळकरी, गायक, वादक, सोनार त्यांना धन्यवाद. गेली 1-1.5 तास तुम्ही आईचं अंतःकरण करून माझं लेखनात खूप ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. सुंदर अशी सांगून त्या धन्यवाद. त्याचा योग ज्यांच्यामुळे आला, आमचे असणारे अलोक टेंबरे त्यांच्यामुळं, त्याचबरोबर देंगे परिवारामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग, त्याचबरोबर शूटिंग वाल्यांना धन्यवाद. सर्वांना त्या ठिकाणी जाता जाता एक संदेश सांगावाचा वाटतो की निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना व्यसन अजिबात करायचं नाही. बरीचसे लोक आम्हाला येऊन सांगतात, महाराज आम्हाला टेन्शनच एवढं आहे की टेन्शन मुळे आम्ही पितो. टेन्शन पिण्यामुळे जात नाही, तर उलट 100-200 खिशातले गेल्यामुळे अजून टेन्शन वाढतं. 100-200 पिण्यासाठी घालवण्यापेक्षा बघा, दारू देऊन असं व्यसन आहे की ते एक वेळ काय करतं, जोपर्यंत तुम्ही तिला पिताय ना तोपर्यंत ती काय करत नाही. एक दिवस असा येतो की शरीरात अल्कोहोलचं प्रमाण 50% पेक्षा जास्त वाढलं की दारू तुम्हाला प्यायला लागते, तुम्हाला चैनच पडत नाही. दारू पिणाराला त्या ठिकाणी दारू प्यायला लागते, मग त्याचं सगळं त्या ठिकाणी खाऊन टाकते. ते बघा, लिव्हर, किडनी, त्याची संपत्ती, सगळं शरीर पण घेऊन जाते. पाठीमागं बायकोला आणि मुलांना वनवासाचं जीवन जगावं लागतं. 100-200 दारूला खर्च करण्यापेक्षा 100 रुपयाची सफरचंद जर पोरांच्यासाठी आणि म्हाताऱ्या आई बापासाठी जर त्या ठिकाणी आणली ना, तर निश्चितपणानं आई बाप आणि मुलं त्या ठिकाणी तुमच्यावरती किती प्रेम करतील हो. परंतु महाराज व्यसन अजिबात करायचं नाही. दुसरा संदेश आहे, आपल्या आई वडिलांना सांभाळा, माझा पांडुरंग तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. तिसरा संदेश आहे, आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. आरोग्य खूप महत्वाचं आहे. कुटुंबातील कर्त्यानं स्वतःला त्या ठिकाणी जपलं पाहिजे. मोबाईल पाहत पाहत गाडी चालवायची नाही. मोबाईल पाहत पाहत त्या ठिकाणी बघा, बरेचसे लोक गाडी चालवतात, त्याच्या नादामध्ये ऍक्सिडेंट होतो. सेल्फी काढण्याच्या नादामध्ये कितीतरी पोरं त्या ठिकाणी नदीमध्ये दरीमध्ये कोसळून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. कामापुरता मोबाईल त्या ठिकाणी आपण वापरला पाहिजे. आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. कुटुंबातील कर्त्यानं आपला विमा काढून घेतला पाहिजे. मी काय विमा एजंट वगैरे नाही, पण सांगावंच असं वाटतं की कुटुंबातील जर कर्ता निघून गेला, पाठीमागं कुटुंब वनवासासारखं त्या ठिकाणी पडतं. म्हणून आपल्या जाण्याला जर आपला विमा असेल तर 20-25 लाख रुपये तर निदान पाठीमागं बायका पोरांना मिळून जातील. म्हणून आपला विमा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. आपलं त्या ठिकाणी हे काम आहे. म्हणून जीवन जगत असताना सर्वांना त्या ठिकाणी विनंती की चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा आणि चांगलं खा.
एवढा जरी संदेश कीर्तनातून घेऊन गेला ना तरी भरपूर हित पाहून त्यासाठी श्रद्धांजली होणारे घरातील